तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रायल्स अपर्णामध्ये। तर आता वाजले दुपारचे 2 आणि इथे आहे सध्या पाऊस, अजूनही थोडे रिमझिम पाऊस आहे, तुम्हाला इथे खाली दिसत असेल। आणि जरा मी तुम्हाला दाखवते की सध्या किती पाऊस येऊन गेलाय, सकाळपासून कंटिन्यू पाऊस आहे। आणि इथे तुम्हाला दिसेल हे बघा, इथे छान अशी ग्रीनरी, त्यात रिमझिम पाऊस, असं खूप मस्त वाटतं इथे। आणि इतक्या उन्हाळ्यात इकडे उन्हाळ्यामध्ये वेळ गेल्यानंतर जेव्हा आपण इकडे येतो तेव्हा अजूनच छान वाटतं। तर आजचा ब्लॉग असा असणार आहे की जसं तुम्हाला माहिती आहे की जेव्हा मी इंडियात आलेली, म्हणजे या आधीच्या 2 ब्लॉग आधी तुम्ही बघितलं की माझी बहीण मला घ्यायला आली होती एअरपोर्टला, आणि ते खूप मोठं आश्चर्य होतं माझ्यासाठी। ती माझ्या मम्मीकडे होती, तिची डिलिव्हरी झाल्यानंतर मम्मीकडेच होती, पण नंतर ती मला बोललेली की दीदी मी माहेरी नाही, आता सासरी चालली आहे। तर मला वाटतं ती सासरी गेली असेल, आणि बघते तर डायरेक्ट बाहेर आल्यानंतर ती समोर होती। म्हणजे मला कसं रिॲक्ट करू हेच कळलं नाही, कारण मला बाळांना जवळ घ्यायचं होतं। गेली 3-4 महिन्यापासून मी खूप वाट बघत होती की मी माझ्या बाळांना कधी जवळ घेणार। सो फायनली मला त्यांना जवळ घ्यायला मिळालं। आणि जानेवारीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की तिचा बेबी शॉवर होता, मी इंडियात आलेली, आणि त्यानंतर तिची डिलिव्हरीसुद्धा फार लवकर झाली, म्हणजे दिलेल्या तारखेपेक्षा आपण म्हणू शकतो 2 महिने आधी तिची डिलिव्हरी झाली। सो त्यामुळे मी काही डिक्लेअर केलं नाही यूट्यूबवर, पण जवळच्या मैत्रिणींना बरंचसं माहिती होतं। आणि सगळ्यात महत्त्वाची आणि आश्चर्य वाटणारी गोष्ट अशी की आमची दोघींनी ट्विन्स बाळ, सो मलाही ट्विन्स आणि तिलाही ट्विन्स। पण अजूनपर्यंत मी हे डिक्लेअर केलं नाही आहे की तिला ट्विन्स काय आहे, बेबी, गर्ल्स, बॉयज और गर्ल और बॉय, म्हणजे असं। तर ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये कळेलच काय आहे। तिला 2 मुलं झाली आहेत, 2 मुली झाली आहेत, की गर्ल बॉय झालं हे आज कळेलच। तर आजचा तो खूप महत्त्वाचा दिवस आहे, ज्यासाठी ती थोडी लवकर आली इंडियाला। तर ते असं की आज आहे त्या माझ्या बहिणीच्या बाळांचं नामकरण। सो नामकरण सोहळा आहे, तर तिथे आम्हाला जायचं आहे। सध्या आम्ही आहो नागपूरला, तुम्हाला माहिती आहे मी नागपूरची प्रॉपर, माझं सासरही नागपूर, पण माझ्या बहिणीचं सासर आहे ते आहे काटोल, जे इथं जायला जवळजवळ 1.5 तास लागणार। अशा वातावरणात 1.5 ते पावणे 2 तास लागणार, कारण तुम्हाला माहिती आहे पाऊस असला की वाहतूक जरा थोडी थांबते आणि बरंचसं काही इश्यूज येतात। तर आज आम्हाला तिथे जायचं आहे, म्हणून मी सकाळपासून ब्लॉग स्टार्ट केला नाही। मी म्हटलं आता ब्लॉगला स्टार्ट करावं, कारण आता मी रेडीसुद्धा होणार, इराणी श्रियांना रेडी करणार, आईबाबासुद्धा त्यांचे ते छान असे रेडी होणार, आणि मग आम्ही निघू इथनं। आणि आज तुम्हाला बाळांचा चेहरासुद्धा बघायला मिळेल, आणि आज त्यांचं नामकरण म्हणजे त्यांचं नाव काय ठेवलं हे सुद्धा कळेलच। आणि काही दिवसानंतर ती परत मम्मीकडे येणार, जेव्हा मी माझ्या मम्मीकडे जाणार तेव्हा ती सुद्धा येणार, तेव्हा आमची तिकडे असलेली जी मज्जा आहे ते सुद्धा तुम्हाला समोर बघायला मिळेल। तर चला आता मी रेडी होते, कारण ना श्रियान आणि निया ही झोपलेली आहे, हे बघा हे दोघे मस्त झोपलेली आहे, आणि इरा जी आहे ती खाली आहे। आणि वातावरण कमी जास्त होते, अजूनही पाऊस रिमझिम सुरू, आणि सकाळपासून तर हाच विचार होता की कसं जायचं, कारण खूप जास्त धो पाऊस होता। आता जरा छान झालेला आहे, म्हणजे असं आम्हाला बाहेर पडता यावं की काय म्हणून थोडा निवांत झालेला आहे पाऊस। तर चला आता मी लगेच रेडी होते, आणि नंतर तुम्हाला सुद्धा दाखवणार आपले छोटेसे पिल्लू कसे आहेत ते। तर चला, तर आता मी छान अशी रेडी झालेली आहे, आणि इतका जास्त घाम येतोय, AC फॅन सगळं सुरू असून सुद्धा फार घाम येतोय। इराणी श्रियान तिघेही मस्त रेडी झाले, आणि ते सुद्धा खाली बसलेत। आता ॲक्च्युली आम्ही ड्रायव्हरची वाट बघतोय, ऑलरेडी 15 मिनिट लेट झालेलं आहे, आणि ड्रायव्हरचा अजून पत्ता नाही, ड्रायव्हर आल्याशिवाय आम्ही कसं निघणार। सो ही एक मी छान अशी साडी घातलेली आहे, आणि माझा फार आवडता कलर आहे ब्लू कलर। सो मी तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवते, कारण इथे कॅमेरा पकडायला कोणीच नाही, सगळे खाली आहे। तर जस्ट अ मिनिट। तर आता इथे मी रेडी झालेली आहे, आणि छानशी ही साडी घातलेली आहे। ही साडी तुम्ही बघितली असेल जेव्हा मी दिवाळीतसुद्धा घातलेली, आणि हिच्या पदरावर जे आहे छान असं शेतकरी वगैरे काढले असतो, त्यामुळे मला ही साडी फार आवडते। तर जस्ट आता ड्रायव्हर आले, आणि तुम्ही बघू शकता किती जास्त घाम होतं, म्हणजे साडी घालायला म्हणा, साडी नेसायला, मेकअप करायला खूप छान वाटतं, पण तेवढंच जास्त त्याला कॅरी करायला काय। तर आता मी जाते खाली, आणि इथे थोडा जरा बरा लुक वाटतोय, आज जरा वेगळाच वाटत होता। तर इकडे आहे आपली इरा, आणि इकडे आहे आपली मस्त निया, आणि दोघींनी इतका छान तयारी करू दिली आहे ना। आणि इकडे बघा श्रियान, ॲज युजल त्याला जाताना कुठेतरी जाताना राग येतो, सो त्याला राग आलेला आहे। बसा नीट बसा।
तर आता आम्ही घरून निघालेलो आहोत आणि अर्ध्या वाटेत सुद्धा आलो आहोत. तुम्ही ते बाहेरचं वातावरण बघू शकता, किती छान आहे ते. आणि माझ्याजवळ बसलेली आहे आपली निया आणि आईजवळ बसलेली आहे इरा. तर चला आता आपण सगळे जाऊया बारशाला. आणि इकडे आहे मिताली तिच्या बाळांसोबत आणि थोड्या वेळानंतर आता प्रोग्राम सुरू होणार आहे. आणि इकडे माझ्या मामांची मुलगी आणि ॲक्च्युली पाऊस खूप असल्यामुळे ना थोडं लेट येत आहेत पाहुणे, त्यामुळे थोडं लेट प्रोग्राम सुरू होणार, पण आमच्यासाठी खूप छान. आणि इकडे माझी मावशी कोणीच म्हणत नाही माझी मावशी आहे, छोटीशी तर इकडे आहे मिताली मस्त अशी रेडी झालेली आहे आणि फार गोड दिसते. इकडे आहे पप्पा, निया आणि माझी मम्मी आहे. आणि इकडे आहे आदित्य, माझ्या मावशीचा मुलगा, जो सगळ्यात जास्त बदमाश नॉटी. अच्छा या नाही दाखव, इरानिया सगळ्यांना माहिती आहे. आणि माझ्या इरानिया ॲज युजल. इकडे आहे माझी मावशी आणि मम्मी. आणि मम्मीला म्हटलं वेळात वेळ काढून तू माझ्या व्हिडिओमध्ये, कारण सकाळपासून फारच बिझी होती. तर इथे प्रोग्राम फार मस्त पद्धतीने पार पडला. मी खरं तर या प्रोग्राममध्ये बरीच बिझी होती आणि मुलांनाही सांभाळायचं होतं आणि भारतात आल्यानंतर लगेच हा प्रोग्राम होता, त्याच्यामुळे मला सुद्धा बरेच लोकांना सुद्धा भेटायचं होतं. आणि या ज्या लेडीज आहे या वेगवेगळ्या पद्धतीचे इथे डान्स परफॉर्मन्स देत होत्या. ॲक्च्युली लहान बाळ झाल्यानंतर किंवा आई झाल्यानंतर काय असतं ते परफॉर्मन्सद्वारे दाखवत होत्या. नंतर आम्ही जेवण केलो आणि निघालो नागपूरला जाण्याकरिता, कारण नागपूरला जाण्याकरता सुद्धा 1.5 तास लागणार होता आणि आम्हाला वेळेतसुद्धा पोचायचं होतं. ऑलरेडी हा जो प्रोग्राम होता हा इव्हिनिंगचा होता, त्यामुळे आम्हाला घरी जायला सुद्धा लेट व्हायला नको म्हणून आम्ही लगेच निघालो. तर आता वाजलेले आहे रात्रीचे 10:30 आणि आम्ही जस्ट घरी पोहोचलो. इकडे तुम्हाला दिसत असेल यायला 2 तास लागले, कारण थोडा पाऊस होता, येताना सुद्धा थोडा पाऊस होता आणि मुलांनी छान मस्त एन्जॉय केलं. आणि माझा पूर्ण वेळ शूटिंग करण्यापेक्षा जास्तीत जास्त मुलांसोबत गेला, बहिणीसोबत गेला, त्यामुळे जितकं कॅप्चर करता आलं तितकं सगळं कॅप्चर केलं आहे मी. आणि मला एक विशेषतः सांगावंसं वाटेल की हा जो एक नेकलेस आहे हा माझ्या साक्षगंधाचा आहे, जो 7 वर्षानंतर मी घातला आहे. कारण अशी वेळच आली नाही, जेव्हाही मी इथे यायची तेव्हा प्रोग्राम ऑलरेडी संपलेले असायचे जुलै एंडमध्ये.
ऑगस्टमध्ये इतके कुठलेच प्रोग्राम नसायचे, त्यामुळे हा जो हार आहे हा घालण्यात आला नाही. आणि मग म्हटलं आज छान योगायोगाने ही सुद्धा वेळ आली आहे, तर चला आज हे घालावं. आणि फार जास्त गरम होतं आहे, तर इकडे आपलं श्रियांशसुद्धा मस्तपैकी बसलेलं आहे. श्रियांश से हाय. आणि तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. पण अजून एक, माझ्या बहिणींचे जे बाळ आहेत, मुलं आहेत, त्यांना प्लीज 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 खूप छान छान अशा ब्लेसिंग्स द्या. कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला बाळ कसं वाटलं ते. चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते. बाय.